विजय भंडारी या फर्मची सुरुवात 1956 साली झाली आणि 1956 मध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्या सुरुवातीला रद्दीचा व्यवसाय म्हणून होता. माझं म्हणणं नेहमी असतं की स्वतःला ब्रँड बनवा. तुम्ही काही घातलं तर ते ब्रँड झालं पाहिजे. कागदामध्ये अजूनही एज्युकेशनमध्ये भारतामध्ये अजूनही जो आहे हा आपल्याकडे फार मोठा पॉप्युलेशन आहे. त्यामुळे आजही 7 ते 8% ग्रोथ ही पेपर इंडस्ट्रीला आहे कंटिन्युएशन मध्ये. आणि एज्युकेशनला कागदाशिवाय पर्याय नाही आहे. इफ यू वॉन्ट टू विन द लाईफ यू हॅव टू चेंज युअर सेल्फ एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःला बदल घडवत आणायला पाहिजे. तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती आला. मंगलमूर्ती मोरया. आपल्या पुणे शहराला 130 वर्षाहून अधिक गणेश उत्सवाची म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा आहे आणि त्यातील पुण्यातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ यंदाच्या वर्षी 125व्या वर्षात पदार्पण करते. अत्यंत वैभवशाली परंपरा असणारे आपले पुणे शहर म्हणून सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. सध्याच्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं, परंतु खऱ्या अर्थानं पुणे शहर हे व्यापाऱ्यांचं पण शहर आहे. आपल्या पुणे शहरातल्या अशा काही व्यापाऱ्यांनी आपला नावलौकिक हा पुण्यात नाही तर साता समुद्र पार नेलेला आहे. अशाच व्यापाऱ्यांची यशोगाथा आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती घेऊन येत आहे. तुळशीबाग गणपती मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे. अशाच लोकप्रिय साता समुद्रावर आपला व्यवसाय तर नेलाच नेला, परंतु आपल्या सामाजिक कार्याचा ठसा ह्या पुणेकरांमध्ये उमटवून आपल्या नव्या ओळख निर्माण करणारे आपले विजयकुमार भंडारी साहेब आज आपल्या या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती येत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर 2020-21ला कोविड आला, म्हणजे जागतिक महामारी आपण त्याला म्हटलं जातं, आणि खऱ्या अर्थानं पुण्याला विजयकुमार भंडारींची ओळख निर्माण झाली. कारण जितोच्या माध्यमातून आपण जे कोविडमध्ये अतुलनीय कार्य केलं ते पुणेकर नाही, मला वाटतं भारत कधीच विसरू शकत नाही. आणि असं समाजकार्य करत असताना आपली जी ओळख होती बीजी भंडारी पेपर्स लिमिटेड, तर हा व्यवसाय करताना आपण सामाजिक काम करतातच, परंतु प्रामुख्यानं हा एक व्यवसाय आपण 1990 साली जो सुरू केला, तर तो व्यवसाय कशा पद्धतीने सुरू झाला आणि त्यामध्ये काही तुम्हाला आव्हानं आली का? खऱ्या अर्थाने विजय भंडारी या फर्मची सुरुवात 1956 साली झाली आणि 1956 मध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्या सुरुवातीला रद्दीचा व्यवसाय म्हणून होता. काळांतरानंतर आमचं शिक्षण जे आहे ते BMCC कॉलेजमध्ये झालं. सिम्बॉयसिसमध्ये मी डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ केला आणि त्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने प्लॅस्टिकचं उगम झालं. प्लॅस्टिकचं उगम झाल्यावरती सगळ्यात मोठी गदा जी आली ती कागदावरती. कारण की कागद हे पहिली पॅकेजिंगला यूज व्हायचं. वेगळ्या आपण जर जुन्या पद्धती पाहिल्या तर या किराणा मालाच्या सगळ्या पॅकिंग या पुड्यामध्ये व्हायच्या आणि कागदामध्ये व्हायच्या. आणि त्यानंतर वडिलांचं असं सतत म्हणणं होतं की कागदाच्या व्यवसायाचं फ्युचर असं काही दिसणार नाही. आता काही कागद हा पॅकेजिंगला जाणार नाही, प्लॅस्टिकचा उगम झालेला आहे. तर त्यावेळेस सगळ्यात मोठं अडचण आली होती आणि त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की तू काहीतरी दुसरा व्यवसाय बघ. पण माझं म्हणणं होतं की कोणत्याही गोष्टीचा अंत कधी होत नसतो, काहीतरी ते रिफ्रेश होत असतं. आणि त्याच काळामध्ये रिसायकलिंग म्हणजे कागदापासून कागद बनण्याचा प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचं फार मोठे वळण आम्हाला मिळालं. आणि त्यानंतर कागदाचा खऱ्या अर्थाने उगम 1990 नंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. तर चॅलेंजेस होते. त्यानंतर तो व्यवसाय वाढत नंतर तो आम्ही पॅकेजिंगला गेलो, नंतर प्रोडक्शनमध्ये गेलो आणि असं सतत काहीतरी वेगळं करायचं. कारण की माणसाला घडवण्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य जर करत असेल तर त्या अडचणी आणि चॅलेंजेस असतात. त्या चॅलेंजेसमध्ये जे लोक उभे राहून काम करतात, कोणताही व्यवसाय वाईट नसतो, त्याची करण्याची पद्धत जर बदलली तर तो 100% तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. बरोबर. आपण आता पेपरमध्ये ट्रेडिंग करता, मॅन्युफॅक्चरिंग करता, परत आपण आता कन्स्ट्रक्शन पण सुरू केले, तर हे सगळे विविध व्यवसाय करून आपण समाजकार्य पण करता, पण हा समतोल कसा काय साधता? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही कोणतंही एक कार्य करत असताना तुम्ही काहीतरी वेगळी कामं करायला पाहिजे आणि त्यामध्ये सतत तुमची अपग्रेडेशन होत असतं. त्या अपग्रेडेशनकडे जात असताना तुमच्याकडे वेळ पाहिजे. कारण की असं म्हणलं होतं की यशस्वी माणसाकडे जर वेळ नसेल तर तो यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्याकडे मॅनेजमेंटची कला आली पाहिजे आणि त्या कलेनुसार वेगळी लोक तुम्हाला आयुष्यात भेटत जातात.
आणि त्यानंतर काहीतरी कार्य तुम्ही करत असताना ती कार्य कोणाच्या तरी हातात सोपवायला पाहिजे आणि पुढे तुम्ही वेगळ्या गतीने पुढे जायला पाहिजे. अशा पद्धतीने मॅनेजमेंटमध्ये आम्ही हळूहळू एक एक कार्य करत गेलो. आमचा स्टाफ जो आहे, आज जर पाहायला गेला तर आमचे 60 ते 70% स्टाफ हा गेल्या 30 ते 35 वर्षापासून आहे. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस जी लोक होती ती आजही आहेत आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही हे वेगवेगळे कार्य करू शकतो. आणि सामाजिक कार्य म्हणजे काय की आज मी नेहमी सांगत असतो की आता तुमचं नेटवर्कच नेटवर्क आहे. कारण की जितकं तुम्ही बाहेर जाल, कारण की आपण शिक्षण शिकत असताना नंतर कॉलेज संपल्यानंतर कधीच आपण स्वतःला शिक्षित करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. तर शिक्षित करण्याचा प्रयत्न जर असेल तर तुम्हाला समाजामध्ये फिरलं पाहिजे, वेगळ्या लोकांना भेटलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही वेगळ्या लोकांना भेटता, प्रत्येक माणसाकडे काहीतरी शिदोरी आहे. ती शिदोरी जर तुम्ही घेत गेला तर आयुष्य तुमचं फार सुंदर होतं आणि तुम्ही रोज अपग्रेड होत जाता. त्यामुळे गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, त्या काही सोशल कारणामुळे आज आपण जे भेटलो ते काही सोशल कारणामुळे भेटलो. कारण की तुम्ही कितीही मोठे असाल तर सोशल जर तुमचं मोठं असेल तरच तुम्ही मोठे होऊ शकता. नाही, एकदम खूप चांगली गोष्ट सांगितली की माणसं जोडत गेली की ऑटोमॅटिकली ही प्रोसेस पूर्ण होती. माझ्यासकट सर्वसामान्यांना एक नेहमी कुतूहल असतं की अरे हा पेपर जो बनतो ते आम्ही लहानपणी ऐकायचो, अरे ते झाडापासून लाकूड मग त्याचा लगदा, तर नक्की ही प्रोसेस काय असते? कागद बनताना दोन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कागद बनत असतो. एक असतं की जंगलामध्ये काही विशिष्ट झाडं केली जातात, त्या झाडांचा काही फळं वगैरे नसतात आणि अशा जंगलामध्ये ती झाडं केली जातात आणि त्याचा पल्प होतो. विशेष करून पल्प जो होतो तो इम्पोर्ट होतो. भारतामधल्या काही झाडांना तोडी करून आपण असे कागद बनवत नाही. इंडोनेशियामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घनदाट जंगल आहे, तर त्याची वृक्ष तोडी करून त्याचा पल्प बनवून नंतर तो कागद बनतो. आणि आता हा कागद बनतो तो 20% बनतो. 80% कागद जो बनतो हा रिसायकलिंगनी बनतो. म्हणजे कागद हे कधी मरत नाही. कागदानंतर जर त्यावेळेस तुम्ही रद्दी देता, ती रद्दीचं परत रिसायकल होतं, तो पल्प होतो आणि परत कागद तयार होतो. त्यामुळे एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने कागद हा हानिकारक नाहीये. एक जमान्यामध्ये होता पण आता नाहीये. खरं तर आपल्याला जसं तुम्ही आता प्रोसेस सांगितली, तर ही प्रोसेस आत्ता बोलताना खूप सोपी वाटते, पण त्याच्यामध्ये ती किचकटपणा पण खूप वाटतो का? किचकटपणा म्हणजे असं आहे की कागदाचं एक प्रोसिजर असते. कागद ज्यावेळेस पल्पला जातो त्यावेळेस त्यामधनं वेगळे इन्ग्रिडियंट्स निघतात, त्याला शुद्ध केलं जातं आणि त्यानंतर ती प्रोसिजर आहे. जशी रिसायकलिंगची एक प्रोसिजर असते त्याचप्रमाणे प्रोसिजर आहे. आणि कागदापासून कागद बनत असतो. 5-10% त्या कागदामध्ये घट होत असते, कारण की त्यामध्ये तुमचं जेवढं काही प्रमाण असतं त्या प्रमाणामधनं घट होत असते आणि त्यानंतर परत कागद बनत असतो. तुमचं आता ज्यावेळेस मी सगळं माहिती घेत होतो तेव्हा तुमचं नेहमी एक ब्रीद वाक्य आहे की आउट ऑफ लिमिटेशन कम क्रिएशन्स. तर हे जेव्हा आपण काही सांगतो तर हे आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने युटिलायझेशन केलं किंवा ते फॉलो केलं? चॅलेंजेस तुम्हाला कम्फर्ट झोनमधनं बाहेर आणतात. तुम्ही आयुष्यामध्ये रोज कम्फर्ट झोनमध्ये असाल तर तुम्ही कधीही चॅलेंजेस करू शकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफ कम्फर्ट झोनमधनं जाऊन काहीतरी लिमिटेशन पार करता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही नवीन नवीन कार्य करू शकता. आता एक साधं उदाहरण जर आपण सांगायला सांगितलं तर एक उदाहरणामध्ये आपण एक रोजची आपली जी जीवनशैली असते त्या जीवनशैलीमध्ये आम्ही प्रत्येकजण कम्फर्ट झोनमध्ये जाण्याचा जास्त प्रयत्न करत असतो. म्हणजे मला हे कम्फर्टेबल आहे, माझा हा मित्र कम्फर्टेबल आहे, माझा हा व्यवसाय कम्फर्टेबल आहे, मला हेच कम्फर्टेबल वाटतं. पण काही आपण नवीन कधी ट्राय करत नाही. आणि खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ती आउट ऑफ लिमिटेशन मधनं जाऊन जास्त करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते. जर तुम्ही त्याच गोष्टीला जर बाहेर गेला, कारण की अतुलनीय अशी क्षमता तुमच्यामध्ये असते. कधी कधी आपल्याला आपण काय आहोत हे माहीत नसतं. त्यामुळे नेहमी लिमिटेशनला पार करून काम केलं तर जास्त काम म्हणजे आपल्या ॲबिलिटीज पण आपल्याला कळतात. येस येस. त्याचप्रमाणे हॉनर कमिटमेंट्स असतील, बीड ट्रस्टवरती नेटवर्क, जसं आता आपण म्हटलं की आता सगळा हा नेटवर्किंगचा जमाना आहे, तर ह्या संदर्भामध्ये त्यानंतर गिव्ह बॅक टू सोसायटी, म्हणजे आता आपण जे व्यवसायातनं काही कमवतात त्याच्यामध्ये परत आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. तर ह्या सगळ्याचा ही तत्व सगळं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता सगळे फॉलो करतायत किंवा अंगीकारताय. तर हे सगळं कसं घडतं? म्हणजे एवढं सगळं आपण मॅनेज करायचं, ह्या सगळ्या तत्वांना राहायची, तर त्याची तडजोड केली जाते का कधी? नाही. सगळ्यात पहिली ऑनर द कमिटमेंट. ज्यावेळेस तुम्ही तुमचं ट्रस्ट हे तुमचं ब्रँड डेव्हलप करत असतं. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की लोक आजकाल काय करतात की
ब्रँडेड गोष्टी घालण्याचा प्रयत्न करतात, बाहेर बहुरूपी बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा दिखावा जास्त करण्याचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं नेहमी असतं की स्वतःला ब्रँड बनवा. तुम्ही काही घातलं तर ते ब्रँड झालं पाहिजे. मग स्वतःला ब्रँड करण्यासाठी फार सोपं असतं. मग लोकांना वाटतं की नाही बाबा पैसा असला तरच ब्रँडेड माणूस होऊ शकतो. 100% चुकीचं आहे. तुम्ही जर तुमचा स्वभाव ब्रँडेड असला, तुमचं जर समजा कार्य ब्रँडेड असलं, तुमच्या कमिटमेंट ब्रँडेड असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या कमिटमेंट तुम्ही पाळू शकत नाही, पण त्यावेळेस तुम्ही समोर जाऊन जर माफी मागितली तर त्यामध्ये तुम्ही लहान होत नाही. स्वतःला ब्रँड बनवा. लोकांनी काही सांगायला पाहिजे की विश्वासू माणूस आहे. असं म्हटलं जातं की प्रेमापेक्षा विश्वास महत्वाचा असतो, पैसापेक्षा विश्वास महत्वाचा असतो. ज्या लोकांकडे विश्वास आहे या दोघांपेक्षा उच्च कोटीची लोक असतात आणि ती लोक ब्रँड तयार करू शकतात. राहिला विषय, ब्रँड तुम्ही केला, कमिटेड तुम्ही राहता, लोकांचा विश्वास तुम्ही संपादन करता आणि त्यानंतर गिव्हिंग बॅक टू द सोसायटी जे विषय आहे त्यामध्ये गिव्हिंग बॅक टू द सोसायटी म्हणजे केवळ पैसा नाही. तुम्ही श्रम देऊ शकता, टाइम देऊ शकता, ट्रेजर देऊ शकता, टॅलेंट देऊ शकता. या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे अवगत असतात. फक्त देण्याची प्रक्रिया करा. कारण की आणि तुम्ही ओळखला जाता ते फक्त तुमच्या देण्यावरनं. तुमच्याकडे तिजोरीमध्ये किती आहे, तुमच्या खिशामध्ये किती आहे याची ओळख कधीच तुमची नसते. ज्या ज्या लोकांना आज आपण आठवण करतो, जर आपण आज डोळे बंद केले आपल्याला आठवतील. कारण की अनेक मोठे मोठे व्यापारी येऊन गेले, अनेक मोठे इंडस्ट्रीज येऊन गेले, पण ज्यांनी सोशल कार्य केले, ज्यांनी काहीतरी सोसायटीला परत दिलंय, अशी लोक तुम्हाला नेहमी आठवण राहतील. अशी कधीच आठवण राहणार नाही की त्यांनी फार मोठा पैशाचा संग्रह केला. तर गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हे तुमच्यामध्ये पाहिजे. बरोबर, असं मला नेहमी वाटत असतं. ते असं म्हटले, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे अत्यंत खूप चांगला एक मेसेज आपण ह्या निमित्ताने दिले. खरं तर आपण खूप यशस्वी उद्योजक झालाय. आता जसा आपला उल्लेख झाला, आपण विविध क्षेत्रामध्ये बिझनेसमध्ये काम करताय, परंतु आपल्या या सगळ्या यशस्वी उद्योजकामध्ये एक धार्मिकपणा पण आहे. जे आपलं गंगाधामच्या इथं आपलं एक आशापुरा मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. मग आपण ह्या धार्मिक काळात आणि एवढा सगळा बिझनेस धरून या मंदिरामध्ये आपण वेळ कसा काय देऊ शकता? लहानपणापासून एक संस्कृती होती आमच्याकडे की धर्म बरोबर आम्ही जुळत गेलो आणि त्यासाठी आमच्या आईंची विशेष करून त्याची नेहमी प्रेरणा असायची की बाबा तू किती काही कर पण धर्माशी निष्ठित राहा आणि लोकांसाठी काहीतरी करायचं तुला, हे 100% लक्षात ठेव. त्या अनुषंगाने आमच्याकडे ते म्हणजे ते बीज असं रुजत गेलं आणि प्रत्येक आमच्या पूर्ण परिवारामध्ये धार्मिकता ही 100% आहे. आणि त्यामध्ये रेग्युलरली देवाकडे जायचं, त्यांच्याकडे काहीतरी आपण हे करायचं आणि साधू संतांचा नेहमी आशीर्वाद घ्यायचा, हा नेहमी आमची रोजची प्रक्रिया असायची. राहिला विषय, जिथं आवड तिथं सवड. असं कधीच नसतं की माणसाकडे वेळ नसतो. माणसाकडे 24 तासामध्ये जर त्यांनी प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर प्रत्येक गोष्ट तुमची घडू शकते. फक्त आवडीचा भाग असतो. आपण बऱ्याच वेळा पाहतो की आता गणपती मंडळ असतात, ज्यावेळेस गणपती असतात तर लोकांना आवड असते तिथे जायची. मग त्यावेळेस ते सगळं मॅनेज करतात, घरही मॅनेज करतात, व्यवसायही मॅनेज करतात आणि तो सार्वजनिक उत्सवही मॅनेज करतात. मग आवड असली पाहिजे आणि ती आवड तुम्ही नेहमी ठेवायला पाहिजे. लोक म्हणतात की असं सांगितलं जातं की बाबा तारुण्य काय असतं, तर तारुण्य कधीच मरत नसतं. ज्यावेळेस तुमच्यामध्ये आवडी संपतात त्यावेळेस तारुण्य संपतं, असं माझं म्हणणं असतं नेहमी. तुम्ही आता आशापुरा मंदिरात तर भक्तीने करतातच आहे, परंतु असा काय एखादा अनुभव आहे का? खरं तर आता आधुनिक जगामध्ये आपला त्याच्यावरती कोणाचा ट्रस्ट नसतो, परंतु असं आपल्याला वाटतं अरे नाही मी आता इथं आलो आणि मग देवाने एक मार्ग केला, शेवटी आपल्यालाच करायचं असतं, परंतु असा काही तुमचा अनुभव आलाय का? भाग्य मोठं की कर्म असं नेहमी विचारलं जातं. तर माझं म्हणणं असतं की तुमच्याकडे भाग्य जे असतं या सगळ्या ह्याच्यातच होत असतं. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं काम करता किंवा देवाची पूजा अर्चा व्यवस्थित असं करत असता, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी करत असता त्यावेळेस 100% तुमच्या कर्माची उजागर होत असते, ऊर्जना होत असते आणि ती ऊर्जना तुम्हाला 100% काम करत असते. आज बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्हाला एक सांगतो, मी फार प्रॅक्टिकल माणूस होतो, पण आयुष्यामध्ये ज्यावेळेस मंदिर बनलं त्या अशा बऱ्याच अनेक गोष्टी घडल्या की ज्या घडताना मला असं वाटलं की नाही खरंच देवाचा कुठेतरी वास आहे आणि देवाशिवाय खरंच काही घडत नसतं. आणि मला तर मी नेहमी म्हणत असतो की आय एम अ ब्लेस्ड चाइल्ड आणि माझ्यावरती विशेष देवाची मोठी ब्लेसिंग आहे की प्रत्येक ठिकाणी मी काही ना काही चांगलं कार्य करत आलेलो आहे आणि अजूनही
अशीच चांगली कामं करावी अशी माझी इच्छा असते नेहमी. आपण हे सगळं कार्य करताना आपल्याला अनेक पुरस्कार पण मिळालेत. आपण लायन्सवरती पण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ह्या पदावरती जस्ट रिसेंटली होतात. म्हणजे हे सर्व करताना बेस्ट लायन ऑफ द इयर आपल्याला सलग 3 वेळा पुरस्कार मिळालाय. त्यानंतर अनेक आपल्याला पुरस्कार मिळाले. तर तुम्हाला त्या पुरस्काराविषयी काय वाटतं की पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते का? पुरस्कार खऱ्या अर्थाने काही लोकांना ज्यावेळेस तुम्हाला पुरस्कृत केलं जातं त्यामध्ये बऱ्याचशा वेगळ्या लोकांची मेहनत असते. काही लोक तुम्हाला पुश करत असतात, विचाराने पुश करत असतात, कार्याने पुश करत असतात. आणि त्यावेळेस असं नेहमी वाटत असतं की तुम्हाला पुरस्कृत झालेला. पुरस्कार म्हणजे 100% जबाबदारी. पुरस्कार म्हणजे तुमच्या पाठीवरती एक थाप, आणि त्या थापेबरोबर तुम्हाला बऱ्याचशा जबाबदाऱ्या तुमच्याकडे येत असतात की तुम्ही पुरस्कृत झालेला आहात. बरोबर. अजूनही तुम्हाला या समाजासाठी, देशासाठी काहीतरी अजूनही चांगलं काम करायचं आहे, आणि ते तुम्हाला पुश करत असतात. पुरस्कार खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रोत्साहन देत असतात की बाबा रे तुम्ही आहात. पण त्यावरती फार मोठं जर तुम्ही घमंड केला किंवा असं वाटलं तुम्हाला की नाही मी म्हणजे वेगळा आहे, तर कोणी वेगळं नसतं. हे पुरस्कार देताना तुमच्या मागे बऱ्याचशा शक्ती असतात, बरीचशी लोक असतात जी तुम्हाला सपोर्ट करत असते. फॅमिली असतात, फ्रेंड्स असतात, आणि तुम्हाला त्या पदापर्यंत घेऊन जात असतात. पुरस्कार मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने अजून जबाबदारी जबाबदारी वाढली वाढली. आणि समाजाचा एक विश्वास दृढ होत चाललाय अशी आपली 100% भावना व्यक्त होती. खरं तर 1990 साली आपण हा व्यवसाय चालू केला, पण त्यावेळेचं टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आणि आत्ताचं एवढं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, तर हे सगळे बदल घडत असताना तुम्ही त्या बदलाला कसे सामोरे गेला? इफ यू वॉन्ट टू विन द लाईफ यू हॅव टू चेंज युअर सेल्फ एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःला बदल घडवत आणायला पाहिजे. एक जमाना होता की ट्रेडिशनल बिझनेस होतं. आपण आता साधे फोन कॉल करायचो, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी फार कमी असायच्या. बाहेर जर आपल्याला मटेरियल द्यायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला 2-2, 3 तास त्या कॉलसाठी वेट करावं लागायचं. जमाना बदलला हळूहळू. त्यानंतर तुमच्याकडे पेजर सिस्टीम आली, त्यानंतर मोबाईल आले, त्यानंतर सगळे तंत्रज्ञानाबरोबर तुम्ही नेहमी स्वतःला विकसित करणं फार गरजेचं आहे. कारण की व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी जी गरज आहे ती आहे डिजिटलायझेशनची. आता आज लोक म्हणतात की डिजिटलायझेशनमुळे फार मोठं कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की डिजिटलायझेशनमुळे तुम्हाला फार मोठा व्यापार करण्याची संधी ही चौफर उपलब्ध झालेली आहे. बरोबर. त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि एक सिंपल एक लाईन आहे, चांद देखो या चांद का दाग देखो, जो देखेंगे वही दिखेगा. जर तुम्ही ते जर दागच पाहत बसला तर त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की नाही रे आपण संपलो. पण चांद जर बघत गेला तर तुम्हाला आयुष्य फार मोठं दिसेल. अनेक उपलब्धी आता आलेल्या आहेत, आणि त्या तंत्रज्ञानाबरोबर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो. आम्ही सुरुवातीला पेपर पॅकेजिंगसाठी वापरायला गेलो, नंतर रिसायकलिंग करायला गेलो, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग करायला गेलो. आज आता असं सांगितलं जातं की कागदाचा खप कमी होणार आहे, आणि पण कागद हा फील अँड टच आहे. बरोबर. कारण की तुम्ही कितीही व्हॉट्सअप वाचलं, कितीही ईमेल वाचल्या, कितीही ट्विटर पाहिला, तर फील अँड टच जो असतो तो त्या कागदाचा तो तुम्हाला होऊ शकत नाही. तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला जर समजा पुस्तक तुम्ही वाचलं आणि एखादी गोष्ट जर तुम्ही समजा जर व्हॉट्सअपवरती जर पाहिली, तर तुम्ही 100% तुम्हाला सांगतो की कागदावरती तुम्ही वाचलेली गोष्ट ही तुम्हाला जास्त मेमोराईज राहील, आणि ह्याच्यावरती ही तुम्ही हे होणार. दुसरी गोष्ट आहे ट्रस्ट. जे लिहितो आपण त्याच्यावरती काहीतरी जबाबदारीने लिहावं लागतं. बरोबर. म्हणून जर तुम्ही न्यूजपेपर पाहिलेत तर तुम्ही या नेहमी पाहाल की त्याच्यावरती जबाबदारीने लिखाण केलेलं असतं. आणि जर व्हॉट्सअपवरती पाहिलं तर काहीतरी वेगळं असतं. कारण की जबाबदारी ज्यावेळेस पाहिजे आहेत त्यावेळेस तुम्हाला फील अँड टच पाहिजे. व्हॉट्सअपला जरी बातमी आली तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आल्यानंतर ती आपण कन्फर्म समजतो. बरोबर. खरं तर आता तुम्ही सगळं हे टेक्नॉलॉजी सांगितलं, सोशल मीडियाचा वापर पण आपल्या व्यवसायात खूप वाढलाय. जसं मगाशी तुम्ही म्हटलात की तुमची जेव्हा सुरुवात झाली त्यातले बरेचसे अजूनही तुमच्याकडे ते सगळा स्टाफ तो कंटिन्युएशन आहे. मग हे HR तुम्ही कशा पद्धतीने सगळं मॅनेज करता? कारण आता त्याला एक सुंदर नाव आले, HR ह्युमन रिसोर्सेस म्हणून. ह्युमन रिसोर्सेसचा सगळ्यात मोठा अर्थ असा असतो की गिव्ह द कम्फर्ट टू द पीपल हु आर वर्किंग विथ यू, आणि रिजॉईन द पीपल हु विल सेट इन युअर ऑर्गनायझेशन. येस. तर आता HR चा सगळ्यात अर्थ असा आहे की जो माणूस म्हणजे मालक आणि तुमचा जो तिथे काम करणारा एम्प्लॉई असतो त्याच्यामधली दुवा म्हणजे HR. आणि ही लोक नेहमी त्यांची काळजी घेत असतात. त्या लोकांना तुम्ही अपडेट करत असतात, कारण की प्रत्येकाला अपग्रेडेशन हवं असतं.
तुमच्या व्यवसायाला अपग्रेडेशन करत असताना तुम्ही नेहमी तुमच्या टीमला अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते अपग्रेड होतात त्यावेळेस तुमच्या ऑर्गनायझेशनलाही फायदा करतात आणि त्यांचं स्वतःचंही नर्चरिंग फार चांगल्या प्रकारे होतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना डेव्हलप करत गेला तर तुमचा फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की जो आहे की भारतामध्ये इमोशन्स फार काम करतात. इमोशनली जर तुम्ही अटॅच असाल त्या लोकांशी तर ते 100% त्यांच्या नीड्स काय असतात, त्यांना गरज काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेणं फार गरजेचं असतं. कारण की ती एक फॅमिली असते, तुमची एक्सटेंडेड फॅमिली असते. त्या एक्सटेंडेड फॅमिलीला तुम्ही रिस्पेक्ट दिला, त्यांचे इमोशन सांभाळले तर ती लोक तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहतात आणि तुमच्याशी अटॅच पण होऊन जातात. नुसतंच काम करायचं म्हणून काम करत नाही तर एक अटॅचमेंट पण हवी असते. खरं तर आता मगाशी आपला विषय झाला की मी विचारलं की प्रोसेस कशी होती. तर आता आपण बघतो की पर्यावरण हा विषय पण विशेषतः भारतामध्ये खूप सातत्याने जाणवतोय. आपण बघतोय ग्लोबल वॉर्मिंग, आता बघतोय मे महिन्यात मान्सून सुरू झाला, म्हणजे हे जे बदल घडतायत तर याचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होतो का? म्हणजे आता कसं होतं, झाडांची तोड कमी करा, त्यानंतर पर्यावरणाचा, कारण तुमचा हा डायरेक्टली इन्व्हायरमेंटशी संबंध आहे. तर त्याचे नियम असे जाचक वाटतात का, किंवा मग तुम्ही त्या नियमांना कसे सामोरे गेला? एन्व्हायरमेंट खऱ्या अर्थाने जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वृक्षतोड ही भारतामध्ये फार कमी प्रमाणात होते आणि जरी ती झाली तर ती एकदम म्हणजे आपल्या एकदम बॉर्डरच्या लेवलला त्या साईडला होते. त्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम होतो का तर मी तुम्हाला सांगेन की नाही. कारण की आम्ही फक्त 2.2% ऑफ द वृक्षतोड ही जी पल्पसाठी यूज होते भारतामध्ये. बाकी सगळी काही पल्प असेल तो इम्पोर्ट होतो आणि 80% रिसायकलिंग होतो आता सध्या. त्यामुळे वृक्षतोडीचा फार मोठा परिणाम त्यामध्ये होत नाही. आता राहिला विषय की हे सगळं नेचर जे कॅलॅमिटी चेंज होत आहेत त्याची अनेक कारणं होऊ शकतात. अनेक कारणामुळे आता सध्या अर्बनायझेशन वाढलंय. आज पाहिलं गेलं तर फार मोठं अर्बनायझेशन वाढलेलं आहे. प्रत्येकाला शहरामध्ये यायचं आहे आणि आज आपले रोड डेव्हलपमेंट आपण ज्यावेळेस करतो, ज्या सुविधा वाढवल्या जात आहेत त्यावेळेस बऱ्याचशा माउंटन्स वगैरे या सगळ्या कटिंग्स होत चाललेल्या आहेत. त्यामुळे सुद्धा हे सगळं नेचरचा फार मोठा फरक तुम्हाला आता दिसत आहे. आणि दॅट इज अ नीड, म्हणजे टाईममध्ये आता हे सगळं होतच जाणार आहे, त्यामध्ये काही फरक नाही आहे. आज आता जर आपण जर मे मध्येच मान्सून सुरू झाला तर याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. वॉटर स्कॅर्सिटी आहे, वृक्षतोड आहे, तुमच्या मोठ्या मोठ्या तुमच्या अशा डोंगरांची आता तुम्ही कमी केलेत, त्यांना बरीच छाटली गेलेली आहे. त्यामुळे हा फार मोठा फरक होतच राहणार आहे. खरं तर आता हे डिजिटलायझेशन येतंय नाही का, आणि आता जसं आपण म्हटलं की इंडिया पण आता त्या तंत्रज्ञानाकडे झपाट्याने पुढे होत चाललंय. परंतु मला असं विचारायचं की पेपरलेस म्हणून आता खूप जरा सांगितलं जातं की पेपर कमी वापरा. तर कुठल्या पण गोष्टीमध्ये आलं की आता व्हॉट्सअप, ईमेल वरती सगळे तुमचे व्यवहार होत असतात. मग अशा वेळेस आपल्याला भविष्यामध्ये ह्या तुमच्या पेपर व्यवसायाची काही चिंता वाटते का? कागदाची चिंता, त्याची 3 कारणं आहेत. कागदामध्ये अजूनही एज्युकेशनमध्ये भारतामध्ये अजूनही जो आहे हा आपल्याकडे फार मोठा पॉप्युलेशन आहे. त्यामुळे आजही 7 ते 8% ग्रोथ ही पेपर इंडस्ट्रीला आहे कंटिन्युएशनमध्ये. आणि एज्युकेशनला कागदाशिवाय पर्याय नाही आहे. दुसरी गोष्ट त्याच्याचबरोबर पॅकेजिंग हा फार मोठा व्यवसाय वाढत चालला आहे. आता एव्हरीथिंग इज कमिंग इन पॅकेजिंग. तुम्ही जर पाहायला गेलं तर एखादा छोटा फळ सुद्धा असेल तर तो सुद्धा पॅकेजिंगमध्ये यायला लागला आहे. त्यामुळे कागदाच्या व्यवसायाला फार मोठं चॅलेंजेस आहेत का तर माझं म्हणणं नाही आहे. अजून बरीचशी ग्रोथ होणे बाकी आहे. परदेशामध्ये जर आपण पाहायला गेलं तर पर कॅपिटल म्हणजे पर माणसामध्ये आज कागदाचं 12 ते 13 किलो आहे आणि भारतामध्ये आता तोच 2 ते 2.25 किलोपर्यंत आहे. त्यामुळे बराचसा मोठा स्कोप अजून बाकी आहे. आत्ताच आपण म्हटलं की थोड्या टेकड्या आपण कमी करतोय किंवा हे अर्बनायझेशन खूप वाढत चालले, नागरीकरण, आणि हे विशेषतः शहरामध्ये चालले. जसं पेपर आपला एक व्यवसाय तसं आपला आता कन्स्ट्रक्शन पण असा व्यवसाय. तर अशा वेळी त्या कन्स्ट्रक्शन करताना अशा अडचणी त्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात येतात का, आणि त्याचा जीवनावरती काय परिणाम होतो? ज्या खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं या मंचावरती तर 100% त्याचा फरक पडतोय. कारण की आज वस्ती वाढत चाललेली आहे आणि त्या वस्तीमध्ये आज तशी जर पाहायला गेलं तर इन्फ्रा डेव्हलप झालेला नाही आहे. त्या इन्फ्रामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याला 100% ताण येणारच आहे. कारण की अर्बनायझेशन आणि ज्या हिशोबाने डेव्हलपमेंट होते त्या डेव्हलपमेंट बरोबर बाकीची जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती डेव्हलप होत नाही आहे. तर तो चॅलेंज आज न उद्या पुण्यामध्ये येणार आहे. परंतु आता आजूबाजूची जे खेडीपाडी आहेत किंवा छोटी मोठी गावं आहेत त्या गावामधनं सगळ्या लोकांना शहरामध्ये यायचं आहे. मग एज्युकेशनच्या हिशोबाने यायचं आहे, मेट्रोमनीच्या हिशोबाने यायचं आहे, किंवा त्यांच्या मेडिकल गरजा आहेत
या सगळ्या गोष्टीकडे जर जोपर्यंत लक्ष दिलं जाणार नाही तोपर्यंत अशा डेव्हलपमेंट होतच राहणार आहे. आणि जर डेव्हलपमेंट जेवढ्या वाढतील, जिथे जास्त समजा, तर या चॅलेंजेस येणाऱ्या काळामध्ये 100% आपल्याला 100% आणि विशेषतः अशा मेट्रो सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये जास्तच येणार राहणार. 100%. खऱ्या अर्थानं आपली पुण्याला जी ओळख झाली ना ती जितो इंटरनॅशनल आणि त्या कोविड सेंटरमुळे झाली. खरं तर जितो इंटरनॅशनल एपेक्स ही जैन संघटनाची काम करते, ही आता हिचा सगळा व्यापक म्हणजे जागतिक स्तरावरती झाल्यात आणि मला वाटतं आपण इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट आहात. तर या सगळ्यामध्ये जितोचा ह्या सगळ्यामध्ये काय वाट आहे आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? जितो काय आहे ती मी मला एक थोडक्यात सांगतो. जितो 3 खांबावरती उभा आहे: सेवा, शिक्षा आणि आर्थिक सदृढता. सेवामध्ये आम्ही काय करत असतो, तर वेगवेगळे जितके बी आमचे अनेक साधू संत भगवंत असतात, जे लोक संस्कृती देतात, जी लोक आज आपल्याला जीवनशैली शिकवतात. आणि भारत हे जर आपण देश जर पाहिला, त्याचा बेसच जो आहे तो संस्कृतीचा बेस आहे. त्या बेसमध्ये ज्यावेळेस अनेक साधू भगवंत जे असतात, साधू संत असतात, या लोकांचं मेडिकेशन जे आहे, म्हणजे त्यांचा खर्च जितका बी असतो तो जितो करत असतो. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस त्यांना कुठेही हतबल होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांचा मेडिकेशनचा खर्च हा पूर्णपणे हा जितो करत असतो. दुसरा आहे सेवा. सेवा या दृष्टिकोनातून एज्युकेशन वाढलं पाहिजे, बिझनेसेसचे एंटरप्रेन्योरशिप वाढली पाहिजे. तर त्या अनुषंगाने आम्ही अनेक ठिकाणी हॉस्टेल्स करतो. अनेक ठिकाणी जी मुलं, जी होतकरू मुलं आहेत, जी लोक खरंच म्हणजे फक्त आर्थिक सदृढता नसल्यामुळे जी लोक मागं असतात, अशा लोकांना शिक्षण आम्ही फ्री देत असतो. अशा लोकांना IPS, UPS, IRS यासाठी आम्ही प्रलब्ध करतो. बँकिंग क्षेत्रामध्ये प्रलब्ध करतो. आणि अनेक ठिकाणी अशा हॉस्टेलचे आम्ही निर्माण केलेले आहे. आज देशामध्ये जर पाहायला गेलं तर आम्ही 27 हॉस्टेल्स आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि साधारणतः आम्ही दरवर्षी 8 ते 10 हजार मुलांना त्या हॉस्टेलमधनं आम्ही त्यांना एज्युकेशननी सपोर्ट करत असतो. तिसरा विषय जो आहे ते आहे की आर्थिक सदृढता. आर्थिक सदृढतामध्ये जर एखाद्या व्यक्तीला चांगलं करायचं असेल, जर एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला खऱ्या अर्थाने रिशेप करायचं असेल, त्याला तुम्हाला धनवान करणं गरजेचं आहे. धनवान करणं म्हणजे त्याला पैसे खिशात घालणे नाही. धनवान करणे म्हणजे त्याला आयडियोलॉजी देणे, मेंटरशिप देणे, त्यांना ऑन्टरप्रेन्योरशिप बनवायची त्यांची थोडीशी जिद्द आणि आग निर्माण करणे. या अनुषंगाने वेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेत असतो, ज्यामध्ये नवीन नवीन ज्या ऑपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत. आज देशामध्ये एक्सपोर्टच्या ऑपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंगच्या ऑपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत, अनेक ज्या ऑपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत, त्याचा आम्ही अभ्यासक्रम किंवा त्यांना प्रवृत्त करत असतो. छोटे छोटे वर्कशॉप घेत असतो त्यामध्ये, आणि त्यांना प्रवृत्त करतो की कसं आपण ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये अजून परांगत होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने अनेक असे कार्य चाललेले आहेत. जितोचा महत्वाचा उद्देश जो आहे, इट इज अ ट्रेड ऑर्गनायझेशन. इट इज अ ट्रेड ऑर्गनायझेशन टू बिल्ड इंडिया, टू बिल्ड द वर्ल्ड, असं त्याचा एक हे आहे. म्हणजे तुम्ही मोठे व्हा, देशाला मोठं करा. तुम्ही दोघंही मोठे झाला की ऑटोमॅटिकली तुम्ही सेवाभावी व्हाल आणि सगळं कार्य चांगलं होईल. तर अशा जितोमध्ये ज्यावेळेस कोविड आलं, मगाचा प्रश्न तुमचा होता कोविडचा. कोविड आल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण आली की देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की कोविड आलेलं आहे, आता तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही वगैरे वगैरे. त्यावेळेस जितोने सगळ्यात मोठा विचार केला की अशामध्ये आपण काय करू शकतो. अनेक लॉजेस, हॉटेल्स हे सगळे सुन्न पडलेले होते. लोक घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते आणि लोकांना खऱ्या अर्थाने कळत नव्हतं की कोविडमध्ये विलाज कसा करायचा, उपचार कसा व्हायला पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोविड सेंटरची निर्मिती सुरू केली. सगळ्यात पहिलं कोविड सेंटर जर झालं तर भारतामध्ये ते पुण्यामध्ये झालं. आणि त्या पुण्यामधलं कोविड सेंटर हे आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडला एका मोठ्या आम्ही लॉजमध्ये सुरू केलं. कारण की लॉज सगळे हॉटेल्स आपले खाली पडलेले होते. आणि तिथं आम्ही 3-4 डॉक्टरांची संघ एकत्र केले. त्या लोकांना, नर्सेसना एकत्र केलं. सगळी लोक घाबरलेली होती, पण त्यावेळेस त्यांना थोडंसं प्रवृत्त केलं, मोटिवेट केलं आणि तो कोविड सेंटर सुरू झाला. कारण की हॉस्पिटल्समध्ये जागाच नव्हत्या, अवेलेबिलिटी कुठंच काही नव्हती. लोकांचं निघणं बाहेर कठीण झालं होतं. त्यामुळे त्या कोविड सेंटरमधनं आम्ही लगभग फर्स्ट कोविड आणि सेकंड कोविडमध्ये 4200 लोकांना नीट केलं आणि एकही दगावला नाही. हे आमच्यासाठी म्हणजे पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठं काम झालं ते. तर याचीच रिप्लिका नंतर देशभरामध्ये झाली. बऱ्याचशा लोकांनी कोविड सेंटर्स वगैरे चालू केले. त्यानंतर गव्हर्नमेंटनी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी छावण्या लावल्या. असं काम झालं. तर एक वेगळं काम, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. समाजामध्ये
जी गोष्टची नीड आहे त्या नीड बेस काम झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ती आयडिया आली, ती आम्ही केली. अर्थात ते करत असताना प्रत्येकाने साथ दिली, म्हणजे लायन्सनी सुद्धा साथ दिली. जितोचं जरी कोविड सेंटर होतं बरोबर. तर लायन्स मधले आमचे शांबाई होते हो. किंवा आमचे बाकीची सगळी जी मंडळी होती, या सगळ्या लोकांनी साथ दिली. कारण की आपल्याकडे एक पाहिलं मी पुण्यामध्ये, तुम्ही काय करतात, सांस्कृतिक पुणे आहेच, पण सांस्कृतिक बरोबर वेगळ्या संघटना एकत्र लगेच चांगल्या कामासाठी येतात, पुणे. हे सुद्धा पुणे आहे. बरोबर. त्या पुण्यामध्येच घडू शकतंय. आम्ही पूर्ण देशामध्ये फिरतो, पण पुण्यामध्ये जी एकी आहे, म्हणजे प्रत्येक जण एक दुसऱ्याबरोबर काम करण्यासाठी उभारी घेऊन तयार राहतात. नावाचं काही फार मोठं पडलेलं नसतं, हे फक्त पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्येच होऊ शकतं. विजय कुमार भंडारी म्हटले की दी बेस्ट, कारण आपण कोविडची अशी मॅनेजमेंट केली की जसं आपण म्हटलं अख्ख्या देशाने त्याची दखल घेतली. तसंच तुम्ही मागच्या महिन्यामध्ये नवकार महामंत्राचं जपाचं आयोजन केलं होतं आणि देशभरामध्ये ते सुद्धा खूप लोकप्रिय झालं, लोकांना ते आपलंसं वाटलं. कारण त्या नवकार महामंत्रामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आले होते. तर त्यांच्याविषयी त्यांचा अनुभव आणि या सगळ्या व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल? सगळ्यात पहिले मी सांगू शकतो की नवकार महामंत्र जे आहे, या नवकार महामंत्रामध्ये हे असं सांगितलं की जैनांचं मंत्र आहे, पण याच्यामध्ये कुठेही कोणत्याही देवाचं नाव त्या मंत्रामध्ये नाहीये, कोणत्याही साधूचं नाव कोणाचं नाहीये. हा नमस्कार महामंत्र आहे. जसं बाकीचे मंत्र गायत्री मंत्र आहे, तसाच हा नवकार महामंत्र आहे. आणि या नवकार महामंत्रामध्ये जैनामध्ये आपण जर पाहिलं तर 4 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत: दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी आणि तेरापंथी. ही सगळी वेगवेगळी लोक वेगळ्या प्रकारे एकच काम, म्हणजे महावीरांनाच मानतात, पण वेगळं काम करत असतात, वेगळ्या ठिकाणी त्यांच्या रूढी आणि हे आहेत. मग पहिली आपला घर ठीक करो, मग नवकार महामंत्र हे सगळ्यांसाठी होतं. मग नवकार महामंत्राचं आयोजन करण्याचा आमचा प्लॅन आम्ही केला आणि त्या अनुषंगाने नवकार महामंत्रामध्ये या सगळ्यांना एकत्र केलं. त्यानंतर हळूहळू आम्ही सुरू केलं की बाबा हे नवकार महामंत्र प्रत्येकाने, कारण की सगळ्यात छोटं मंत्र आहे, जर प्रत्येक जणांनी सकाळी जरी मंत्र जर हे केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अमूल्य बदल होईल. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं, कॅन्सरच्या दवाखान्यामध्ये, बाहेर परदेशामध्ये किंवा गौशाळेमध्ये हे नवकार महामंत्र सतत चालत असतं आणि त्याचे फार चांगले परिणाम आहेत. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य फार चांगलं होऊ शकतं. तर अशा या नवकार महामंत्राची आम्ही सुरुवात केली. त्यानंतर आम्ही बॉम्बार्डिंग सुरू केली की सगळीकडे की आपण एकाच दिवशी एकाच वेळेला करूया, आणि लोक जुळत गेली. फक्त जैन लोक जुळली नाही, पण की सगळ्या समाजाची लोक जुळत गेली. आम्ही सुद्धा आलो होतो, एसपी कॉलेजला घेतलं, आपण सुद्धा आलेला होता. प्रत्येक गणेश मंडळामधून बरीचशी लोक त्यामध्ये जुळत गेली. त्यानंतर ह्या ज्यावेळेस आम्ही पंतप्रधानांना इन्व्हाइट करण्यासाठी गेलो की तुम्ही याच्यामध्ये मोहिमेमध्ये हे व्हा, आणि नवकार महामंत्र दिवस म्हणून एक जसा योगा डे असतो तसा नवकार महामंत्र दिवस एक तुम्ही डिक्लेअर करा, जेणेकरून की आपल्या आज इतकं सारं घडत चाललेलं आहे, म्हणजे देशामध्ये अनेक अडचणी आलेल्या आहेत. प्रत्येक लोकांना ग्लोबल वॉर्मिंग असू द्या किंवा इंटरनल तुमच्या एक दुसऱ्याशी तुमचे संबंध एक दुसऱ्या देशाबरोबर चांगले होत नाहीत. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये जर नवकार महामंत्र दिवस आपण केला तर चांगलं होईल, पण त्याची एक प्रोसिजर असते. मग पंतप्रधानांनी आम्हाला येण्यासाठी ते सांगितलं की मी पाहतो आणि मी या कार्यक्रमाला उपलब्ध राहील. त्यानंतर आमचा अजून वेग वाढला, कारण की ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान तुमच्याबरोबर आहेत ऑटोमॅटिकली उत्साह तुमचा वाढतो. आणि त्या अनुषंगाने त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी दिल्लीमध्ये येऊ शकतो, म्हणून ते विज्ञान भवनमध्ये आम्ही ते केलं आणि त्यांचा डायरेक्ट रिले हा आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड केला. तर 189 देश याच्यामध्ये एकत्र आले. आता न्यूयॉर्कमध्ये त्यावेळेस जर पाहिलं तर -4 होतं, पण टाइम्स स्क्वेअरमध्ये 400 ते 450 लोक बसून ते नवकार महामंत्र करत होते. त्याचप्रमाणे लंडनमध्ये रात्री 2 वाजलेले होते. ऑस्ट्रेलियामध्ये वेगळ्या ठिकाणी लोक होती. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा नवकार महामंत्र झाला आणि त्यावेळी लोकांनी एकत्र आले. माननीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी फार चांगला त्यांचा अभ्यास त्यावेळेस त्यांनी सांगितला की त्यांचं काय काय आहे आणि हाऊ रिलिजन कॅन ब्रिंग द अपलिफ्टमेंट ऑफ द कंट्री, हे फार चांगलं त्यांनी संदेश पण दिला. अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितल्या. आणि जे पंतप्रधान 7 ते 8 मिनिटासाठी येणार होते ते बरोबर 2.5 तास तिथं होते. म्हणजे दॅट इज ऑल्सो बिग थिंग की ते तिथं आले.
अनुभव जर सांगायला गेलं तर मला कधीच माहीत नव्हतं कधी, आणि मी विचारही केला नव्हता की इतक्या मोठ्या पंतप्रधानाच्या शेजारी मला बसायला मिळणार. कारण की त्यांच्या प्रोटोकॉल जे असतात ते अतिशय विलक्षित असे प्रोटोकॉल आहेत. म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं तर प्रत्येक गोष्टीची अंडरटेकिंग तुम्हाला द्यावी लागते, आणि इतकी नर्चरिंग होते. कारण की आम्ही 8 दिवस तिथं होतो. त्यांचे सगळे प्रोटोकॉल्स आम्ही पाहिले, त्या गोष्टीसाठी पाहिलं. पंतप्रधान ह्या व्यक्तीकडे काहीतरी सिद्धी प्राप्त आहे 100%. कारण की जे येतात त्याचा ओहरा एकदम वेगळा आहे, जबरदस्त असा ओहरा आहे. पहिली ते स्टेजवरती बसणार होते. स्टेजवरती बसल्यावरती आम्ही काही लोकांना नियुक्त केलं की अशी 8-9 लोक बसणार वगैरे. स्टेजमध्ये बसत असताना त्यांच्या खुर्चीला 2.5 फुटाचा अंतर असतो. म्हणजे त्यांचा प्रोटोकॉल प्रमाणे 2.5 फुटाचा तुम्हाला अंतर ठेवावा लागतो. त्यानंतर त्यांच्याकडनं हे आलं की आम्ही डायस शेअर करणार, डायसवरती बसणार नाहीये, कारण की हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही डायसवरती बसणार नाही. मग आम्ही त्याच खुर्च्या अशा खाली आणल्या. मग ते म्हणले आम्ही खाली पण बसणार नाहीये. मग कसं बसणार, तर म्हणे आम्ही लोकांमध्ये जाऊन बसणार आहोत. अरे बापरे. मग त्यांचं म्हणणं होतं की मला आजूबाजूला माझे युवा पाहिजे. आता रात्री 11 वाजता एवढे सारे युवा आणणं अवघड होतं. मग ते म्हणले ठीक आहे. जनरली त्यांचे SPG असतात तेच त्यांच्या शेजारी बसतात. त्यामुळे शेजारचं जी सीट होतं ते रिकामं होतं आणि त्यानंतर माझं सीट होतं खऱ्या अर्थाने. पण ते म्हणतात ना की काहीतरी कृपा पण असते. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की भाग्य तुम्हाला साथ देत असतं, आणि माननीय पंतप्रधान बसले, त्या शेजारी माझं नाव चिटकवलं गेलं आणि त्यानंतर मी त्यांच्या शेजारी बसतो. त्यांनी, मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की सर आपका मुझे ओहरा ऐसा लग रहा है, क्योंकि अल्टिमेटली माझी पूर्ण बॉडी व्हायब्रंट होत होती. तर ते म्हणले फील करो उसको. आणि इतक्या जवळून बसण्यासाठी माझा जो योग आला, त्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स आहेत, वरच्याच्या ब्लेसिंग्स आहेत, आमच्या पूर्ण परिवाराच्या ब्लेसिंग्स आहेत. त्यामुळे ते काही शक्य झालं. पण अल्टिमेट पर्सनॅलिटी, अल्टिमेट पर्सन आणि ग्राउंडेड माणूस आहे. त्याचा पेन पडला खाली तर मी शेजारी ते असल्यामुळे मी उचलायला गेलो तर ते म्हणले की रहने दीजिए मैं लूंगा. म्हणजे इतका सभ्य आणि सौम्य माणूस. शेर आहे आल्यावरती चांगली चांगली लोकांना असं वाटतं, आणि त्यांना कधीही असं उभं राहून स्टँडिंग ओव्हिशन, प्रत्येक जणाला असं आत्म फिलिंग होत असतं की आपण स्टँडिंग होऊन ओव्हिशन द्यावं, आणि मेस्मराइज करतात ते. ही मेस्मराइजेस पीपल. सो दॅट वॉज अ डिफरंट डे. आणि योगायोगाने तो एक योग आला आणि त्याचं आम्ही हे सगळं घेतलं. तर रिअली थँक्यू टू गॉड, थँक्यू टू ऑल द पीपल फॉर दॅट. नाही, म्हणूनच की तुम्ही खरंच भाग्यवान आहात की एवढे देशाचे पंतप्रधान जे आता जागतिक नेतृत्व करतायत आणि त्यांच्या शेजारी बसून ह्या कार्यक्रमाचा अनुभव घेतला. म्हणून आम्हाला पण भाग्य वाटते की त्या ज्यांनी पंतप्रधानांचा हातात हात घेतलाय त्यांचा हातात हात मी घेतोय. त्यामुळे मग मी पण हे आमच्या मंडळाच्या वतीने भाग्य समजतो. खरं तर आपण खूप छान माहिती सांगितली. म्हणजे बिझनेसमध्ये कुठलीही असं काय होतं, एकदा बिझनेस विषयी बोलायचं म्हटलं ना, काही टॅक्टिस असतात आणि काही लोक त्या ओपन करत नाही. कारण आता मगाशी बोलणं झालं की कॉम्पिटिशन वाढती, परंतु आपण सगळं ओपन माइंडेडली सगळं सांगितलं. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या ह्या पिढीला, की जसं आता एंटरप्रेनर चालू झालंय किंवा स्टार्टअप इंडिया मोदी करतायत, तर या सगळ्या युवांना याचा निश्चितच उपयोग होईल 100%. आणि मला वाटतं आपण जाता जाता ह्या युवांसाठी आपण अजून काय मार्गदर्शन करू शकाल की बिझनेसमध्ये येताना तुम्ही कशा पद्धतीने यायला पाहिजे? अल्टिमेटली भारताला येणाऱ्या 20 वर्षामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. मी विशेष करून युवांसाठी एवढंच सांगू इच्छितो की ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. कारण की आमचं डेव्हलपिंग कंट्री आहे. अनेक गोष्टी गव्हर्नमेंट तुमच्या बरोबर आहेत. बऱ्याचशा गोष्टीची माहिती आपल्याला नसते. आपण अनेक सत्र MSMEच्या माध्यमातून, आपण अनेक सत्र वेगवेगळ्या लोकांकडनं आपण ऐकायला पाहिजे, करायला पाहिजे. मी मंडळांना सुद्धा एक विनंती करेन, कारण की आजच्या याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत, असं बऱ्याच वेळा सांगितलं गेलं की आता IT कंपनी ऑपॉर्च्युनिटी संपतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, हे बदलेल, ते बदलेल, हे करेल. तर नेगेटिव्ह लोकांकडे ऐकण्यापेक्षा पॉझिटिव्ह लोकांकडे ऐका. एव्हरी डे यू शुड हॅव 2 जार इन युअर लाईफ. 2 जार पाहिजे. तुमच्याकडे निगेटिव्ह थॉट आला की तुम्ही एक त्याच्यामध्ये, त्या जारमध्ये काहीतरी टाका आणि पॉझिटिव्ह मध्ये टाका. तुमचा जार जर निगेटिव्हचा वाढत असेल तर तुम्ही त्याचा बदल करा. तुम्ही बेस्ट आहात आणि यू आर फॉर्च्युनेट की तुम्ही आता ह्या युगामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात. तर अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत. व्यवसायामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. जॉब्समध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुमच्याकडे आता स्टार्टअप्स इंडियामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत.
सरकारचा फायदा घेतला पाहिजे, वेगळ्या लोकांचा फायदा घ्यायला पाहिजे, मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये गेलं पाहिजे, चांगल्या लोकांमध्ये फिरलं पाहिजे. एक वेळा म्हणजे एकदा जर तुमची फायर निर्माण झाली तर जगामध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इतकी सारी नवीन नवीन गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आपण म्हणतो की ऑनलाईनमुळे हा धंदा बंद झाला, ती गोष्ट संपली, ही गोष्ट संपली, पण आजच्या तारखेमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इतक्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की त्याच्यात तुम्ही ग्रॅब करायला पाहिजे. तर जास्तीत जास्त याचा फायदा घ्या. जास्तीत जास्त तुम्ही वेगळे वर्कशॉपमध्ये तुम्ही हे करा, स्वतःला इन्व्हॉल्व करा आणि पॉझिटिव्ह माइंड ठेवा. हे जर तुम्ही ठेवला तर 100% ऑपॉर्च्युनिटी जबरदस्त आहेत. एक्सपोर्टमध्ये ऑपॉर्च्युनिटी भरपूर आलेल्या आहेत. आता तुम्ही झोनच्या ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. MSMEचं सत्र नितीनभाई नक्कीच घ्यायला पाहिजे. म्हणजे आजच्या मुलांना आज आपण गव्हर्नमेंटनी एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही सत्र केलं, कारण की यांना फायनान्स उपलब्ध होतो, जागा उपलब्ध होतात, नवीन नवीन व्यवसाय सांगितले जातात. या सगळ्या केल्या तर आपल्या ही लोक ही खरंच मोठी होतील. कारण की दिस पीपल आर वन ऑफ द बेस्ट पीपल इन द वर्ल्ड. आय टेल यू वन थिंग, भारतातली लोक जी आहेत ही सगळ्यात, कारण की सगळ्यात जास्त समजूतदार जी लोक आहेत, सगळ्यात क्रियाशील जी लोक आहेत ही भारतामध्ये तुम्हाला आढळतात. आणि खास करून पुण्यामध्ये 100% आढळतात, कारण की पुण्याच्या पाण्यामध्ये ती ताकद आहे. नाही, खरंच आहे. आणि खरं मंडळ म्हणून एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा आम्ही काम करतो ना, तर आम्हाला नेहमी असं जरासं बघितलं जातं, अरे हा लष्कराच्या भाकऱ्या भासतात, म्हणजे अशी टीकेला सामोरं जावं लागतं. पण तुम्ही जे आता सांगितलं ना की गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला पण सदन केलं पाहिजे, कारण पुणे शहराचा हा गणेशोत्सव मी मगाशी म्हटलं 130 वर्षाहून अधिक परंपरा आहे. आणि ह्या जर गणपती मंडळाच्या एकत्र येऊन कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आर्थिक बाबतीत जर सदन करायचं असेल तर तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला निश्चितच भविष्यामध्ये उपयोगी पडतील असं मला या निमित्ताने वाटतं. खरं तर आपण अनेक संस्थांवर काम करता, बिझनेस मॉडेल चालवतात, परंतु हे करत असताना पुण्याचा गणेशोत्सव पण एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तर ह्या पुण्याच्या गणेशोत्सवाविषयी आणि आपल्याला आज ज्या तुळशीबाग मंडळाने इथं आमंत्रित केलं, तर ह्या तुळशीबाग मंडळाविषयी आपल्याला काय वाटतं? खऱ्या अर्थाने मी तुळशीबाग मंडळांना पूर्ण सगळ्या, म्हणजे तुमच्या विकासभाई पासनं नितीनभाई आणि सगळी लोक जी मंडळी, त्यांना विशेष अभिनंदन की तुम्ही लोकांनी एक वेगळं असं काहीतरी प्रकल्प सुरू केला. गणपती मंडळ म्हटली की एक ठराविक आपला एक ढाचा असतो की आपण ते 10 दिवस उत्सव करायचा आणि त्यानंतर 2-4 कार्यक्रम वगैरे करायचे. पण मी नेहमी पाहत असतो की तुमच्या मंडळाची जडणघडण एक वेगळी घडलेली आहे. शतकोत्तर मंडळ 100% आहे. 100% तुम्ही फार चांगलं काम करताय, पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक जिद्द आहे की आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे, काहीतरी वेगळेपणा करायला पाहिजे. आणि ह्या वेगळेपणा करायची आयडियाच तुम्हाला खऱ्या अर्थाने वेगळं नेऊन ठेवते. देवाचं फार मोठी कृपा आहेच. आज इतक्या वर्ष एखादी परंपरा चालवणे, इतका मोठं मंदिर, इतकं मोठी आता 14 फुटी आज आपण जर श्री गणेशांची मूर्ती वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेतच. पण त्याचबरोबर तुमच्याकडे सदन असे कार्यकर्ते आहेत आणि या तुम्ही वेगळ्या या पद्धतीमुळे तुम्ही अनेक युवांना एक नवीन तुम्ही मार्गदर्शन कराल. माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. अनेक गोष्टीसाठी अनेक मंडळ काम करतायत, लोकांच्या सेवेसाठी काम करतायत, लोकांच्या वेगळ्या ठिकाणी काही लोकांनी दवाखाने चालू केलेले आहेत, काही लोकांनी सोशल काम चालू केलं आहे. पण आर्थिक हिलिंग हे काम तुळशीबाग मंडळाने करायला पाहिजे. मुलांना किंवा आपल्या लोकांना आपण आर्थिक हिलिंग कसे करू शकता असं जर तुम्ही लोकांनी काम केलं, त्याकडे तुम्ही भरपूर काम करत असता. प्रत्येक ठिकाणी तुमचं आम्ही पाहिलेलं आहे, कारण की मी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या संबंधामध्ये आलो, तर प्रत्येक ठिकाणी तुमचं सपोर्ट सिस्टमिक आहेच. पण येणाऱ्या काळामध्ये तुळशीबाग मंडळ हे आर्थिक हिलिंग सेंटर कसं होऊ शकतं ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर 100% पुण्याला फार मोठा फायदा होईल. तुम्ही मला इथं बोलवले आहात, त्यात काही मला फार आनंद आहे त्या गोष्टीसाठी. आणि तुम्ही अनेक गोष्टी अशा अनेक लोकांना तुम्ही आतापर्यंत बोलवलं आणि अनेक लोकांचे विचार तुम्ही घेतलेले आहेत. हा डायस उपलब्ध करून देणं हे आमच्यासाठी पण फार मोठं काम आहे आणि तुम्ही लोकांनी ते आम्हाला करून दाखवलं. आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आज या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही सगळी लोक इतकी मंडळी उपस्थित आहात, त्याबद्दल सुद्धा विशेष धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. आणि असंच हे कार्य पुढे येणाऱ्या काळामध्ये चालत राहावं. प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. कुठेही काही लागत असेल तर आम्ही 100% तुमच्यावर उभे राहणार आहोत. पुनश्च एकदा तुळशीबाग मंडळाला तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की आज आपण इथे सकाळी इतके सकाळी सगळेजण येऊन आज वार्तालाप केली. माझ्या विचारामध्ये
होऊ शकतं की कुठे ना कुठे काहीतरी न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आलेल्या असतील, त्यासाठी मी माफी मागतो नाही. आणि तुम्हा सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं खरंच की आपण या व्यासपीठावर आलात, एक चांगला मेसेज पण दिला आणि आपल्याला माझ्या पद्धतीने तर मी तुम्हाला बोलतं केलं, परंतु आपल्या ह्या कट्ट्यावरती काही मान्यवर पण येत असतात, जसे आमच्या मंडळाचे मार्गदर्शक श्यामबाई खंडेलवाल असतील, रवींद्र रणधीर इथले व्यापारी आहेत. तर अशा व्यापाऱ्यांना पण काहीतरी उत्सुकता वाटते की अरे विजयबाई आलेले आहेत, आपण त्यांच्याशी काहीतरी विचारावं. तर माझी आजच्या या श्रोत्यांना विनंती की आपल्याला जर काही विजयबाईंशी बोलायचं असेल तर आपण बिनधास्तपणे त्यांना प्रश्न विचारू शकता. पहिलं तर नितीनभाई तुमचं आणि तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विकास पवार यांचं फार फार अभिनंदन. फार चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहात. मी तुमचे आत्तापर्यंत झालेले सगळे इंटरव्ह्यू व्हॉट्सअपवरती तुम्ही जे पाठवले मला ते मी सगळे व्यवस्थितपणे बघून चांगला एक उपक्रम तुम्ही घेतला, त्याकरता तुमचं अभिनंदन. विजयबाईंची माझी दोस्ती तशी 25 वर्षाची आणि विजयबाईबरोबर लायन्स क्लब किंवा अशा पुरामाता मंदिर अशा वेगवेगळ्या संस्थाबरोबर काम करताना मी जोडलो गेलो आहे. पण मला या माणसाकडनं भरपूर शिकायला मिळालं. लोकांना आपलंसं कसं करायचं आणि लोकांना आपल्याबरोबर कसं जोडायचं ही जी त्यांची कला आहे ती मी शिकण्याचा फार दिवसापासून प्रयत्न करतो, पण मी आजपर्यंत नाही शिकू शकलो की लोकांना कसं जोडायचं, लोकांना जवळ कसं घ्यायचं आणि लोकांकडनं काम कसं व्यवस्थित करून घ्यायचं. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की सगळ्यांना मी बरोबर घेऊन चालतो. तीच कला मला शिकायची आहे. तरी तुमच्या सगळ्या प्रश्नांमध्ये मला एकच प्रश्न विचारायचा आहे, एवढं सगळं तुम्ही करतात तर तुम्ही फॅमिलीला कसा वेळ देता, फॅमिलीला कसं तुम्ही हॅपी ठेवता, तेवढंच मला जाणून घ्यायचं. म्हणजे मलाही तसं काही करता येईल, कारण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी थोडं चालायचा प्रयत्न करतो आहे. विजयबाई. श्यामबाई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की कधी कधी काय असतात की मास्तरच आपल्याला सांगत असतात की हे कसं काय शिक्षण तुम्ही केलं. माणसं जोडण्याची कला श्यामबाईंकडून आम्ही शिकलो आणि त्यांच्याकडनं 25 वर्षामध्ये अनेक गोष्टी आम्ही शिकत आलेलो आहोत. विशेष करून जसं आपण सांगितलं गेलं की फॅमिली, आयुष्यामध्ये फॅमिलीसाठी तुम्ही क्वालिटी टाईम द्यायला पाहिजे, क्वांटिटी नाही द्यायला पाहिजे. क्वालिटी टाईमसाठी तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा एक तुम्ही वेळ ठरवला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण देत असतो. 100% आता ज्यावेळेस कमिटमेंट तुमच्या असतात त्यावेळेस फॅमिलीला तुम्ही बऱ्याचशा वेळेला तुम्हाला अवॉइड करावं लागतं किंवा त्यांना पुढे हे करावं लागतं, प्रोलॉंग करावं लागतात प्रोग्रामाला. अशा या सगळ्या गोष्टीकडे जावं लागतं. परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की मी आठवड्यामध्ये एखाद दिवशी 3 ते 4 तास त्यांना द्यावे. ज्यावेळेस माझ्या मुली येतात ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यावेळेस आम्ही 3-4 दिवस बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण कुठे ना कुठे काही ना काही हे सेटलमेंट असते आणि मी माझ्या मिसेसला नेहमी सांगत असतो की सोशल काम करत असताना तुझी साथ मला फार मोलाची असते आणि तुझ्यामुळे मी हे करू शकतो आणि ती मला नेहमी सांगत असते की माझ्यामुळे करत आहात तर नक्कीच करा, म्हणून मला तो वेळ मिळतो आणि मी काम करू शकतो. कारण म्हणतात ना फॅमिली फर्स्ट, फॅमिली हॅपी तर सगळं हॅपी. त्यावर ते मी आजपर्यंत जरा मला क्वेश्चन मार्कच होता की कसं काय विजयभाऊ सगळं सांभाळतात. थँक्यू विजयभाऊ. थँक्यू. खरं म्हणजे विजयभाऊ एवढ्या सगळ्या संघटनेत एवढ्या मंडळात काम करत असतात. आज इंटरनॅशनल ठिकाणीसुद्धा त्यांनी काम केलेले आहे, करत आहेत आणि इतक्या सगळ्या व्यापातनं ते घरच्यांना कसा वेळ देतात ह्याच्याबद्दल तर विचारलंच. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला माहिती नसेल की वेळेवर येणं, वेळेवर जाणं हे खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. अत्यंत धडपड्या मनुष्य, जिथं जाईल तिथं पाणीच काढेल की इतका उच्च पदावर जाऊनसुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत. खरं म्हणजे खूप उच्च पदावर गेल्यानंतर किंवा खूप पैसा आल्यानंतर माणसाला गर्व येतो. त्यांच्यात हा लवलेशसुद्धा नाही आहे. असे विजयभाऊंना मी विचारेल की तुम्ही एवढ्या ठिकाणी जाता, एवढ्या ठिकाणी वेळ देता, आर्थिक मदतही करतात, अनेक विद्यार्थ्यांना आमच्या मदत करतात, अनेक ठिकाणी ते काम करतात, तर हे तुम्ही कसं काय जमवता? सर, सगळ्यात पहिली तर प्रणाम तुम्हाला. आणि हे सगळं आम्ही तुमच्याकडनं शिकत आलेलो असतो. कारण की आयुष्यामध्ये लोक घडतात ते त्यांच्या आजूबाजूच्या संगतीमुळे, आणि संगत चांगली असली की ॲटोमॅटिकली माणूस घडत जातो. राहिला विषय, मी एक काहीच करत नसतं. म्हणजे असं म्हटलं जातं की देव काय करतो का, तर देव ती कोणातर्फे करत असतं, पण त्या माणसाने गुमान मानायचा नसतो की ते मी करत असतो. कारण की ते करणारा तो आणि करविता तो असतो, आपण काहीच करत नसतो. राहिला विषय पद आणि प्रतिष्ठेचा, तर या पद आणि प्रतिष्ठा ज्या असतात ना,
या लोकांकडनं तुम्हाला मिळालेल्या असतात आणि एका ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला असतात त्यानंतर जातात सुद्धा. म्हणून असं सांगितलं जातं की बुद्धिबळाच्या पटामध्ये प्यादा आणि राजा शेवटी खेळ संपल्यावरती एकाच बॉक्समध्ये जात असतात. त्यामुळे तो बॉक्स कधी विसरायचा नसतो. आपण शेवटी त्या लोकांमध्येच असतो. म्हणून आपण जर ते जर मानलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला काही घमंड येत नाही, काही करता येत नाही आणि करणारे आपण काहीच नसतो. करणारा करविता ही एक तर तुमची अवतीभोवतीची संगती असते किंवा वर्ण तुम्हाला काहीतरी एक विशिष्ट अशी काहीतरी प्रकृती करायला लावत असते. त्यामुळे त्या गोष्टीकडे कधीही तुम्ही गुमान मानायला नाही पाहिजे असं माझं नेहमी म्हणणं असतं. विजूभाऊ, शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला अप टू डेटपणा असतो तुमच्या. कुठलाही देखणा कार्यक्रम करायचा असेल तर विजूभाऊकडनं शिकण्यासारखं आहे. कधीही ते कॉम्प्रोमाइज करत नाही की हे छोटं करा, कमी याच्या खर्चात करा. अत्यंत चांगल्या प्रकारे काम करण्याची त्यांची धमक असते आणि अनेक कलाकारांना त्यांनी प्रोत्साहित केलं, युवकांना प्रोत्साहित केलं, महिलांना प्रोत्साहित केलं. हे तुम्ही कसं काय जमवलं? काका कसं असतं की म्हणजे खेळाचा एक नियम आहे, 90पर्यंत प्रत्येकजण रन करत असतं. शेवटचे 10 रन फार इम्पॉर्टंट असतात. शेवटच्या 10 रन जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमची बॅटवरती जात नाही. त्यामुळे शेवटच्या 10 रनाकडं तुम्ही फार मोठं लक्ष दिलं पाहिजे. कोणताही कार्यक्रम असो, छोटा असो मोठा असो, तुम्ही त्या कार्यक्रमावरती प्रेम जडवलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता त्याच्यावरती, पूर्ण त्याच्यामध्ये न्हावून जाता, त्यावेळेस ते 10 रन्स पॉसिबल असतात. 90 इझी असतात, 10 फार इम्पॉर्टंट असतात. आणि ते 10 जर चांगले केले तर कार्यक्रम सुनिश्चित चांगला होतो. आणि ते 10 करण्यासाठी तुम्ही पूर्ण आयडिओलॉजी तुमचं पूर्ण हे तुम्ही पणाला लावलं तर 100% कार्यक्रम चांगला होतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. भंडारी पुण्यनगरीला भंडारी हे नाव फार गाजलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळ्या विषयातनं. आमच्या जिल्हा मारुती चौकामध्ये मामा रद्दीवाले होते. ते रद्दीचं विकायचं काम करायचे, परंतु समाजाला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे हे मामा रद्दीवाल्यांनी आम्हाला शिकवलं. आणि आम्ही पुण्यामध्ये आपल्या जिल्हा मारुती चौकामध्ये आपल्या भागातील लोकांना पाणी प्यायला मिळावं म्हणून, रवी तू ती पाणपोई पहिली चालू कर तुमच्या चौकामध्ये. आणि त्या पाणपोई चालू केल्यामुळे आमच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली आणि वितराग सेवा संघ हे आमच्या मदतीला तिथं धावून आले. मामा रद्दीवाले त्यांचे सहभागी होते, सरही आहेत, सर होते. आता ती एक जुनी आठवण 50 वर्षापूर्वीची आहे, पण ती जागृत झाली आम्हाला केवळ या भंडारी या नात्याने. मोहन भंडारी एक चांगला कलाकार होता, चांगला गायक होता, तोही गाजलेला होता. अशी बियू भंडारी आहेत. ही सगळी गाजलेली मंडळी आहेत. पुण्यामध्ये यांना चांगलं स्थान पण आहे आणि मान पण आहे. आपल्याशी बोलून मला जो आनंद झाला आहे तो वाखाणण्याजोगा आहे असं मला वाटतं. रवींद्रजी धन्यवाद. म्हणजे तुम्ही आम्हाला 50 वर्षाची मामा रद्दीवाले म्हणजे गुंदेचा, ते दोघं भाऊ तिथं काम करायचे. कांती मामा गुंदेचा म्हणून तिथं होते आणि ते फार चांगलं तिथं त्या म्हणजे तुमच्या त्या वाड्याच्या एंट्रन्सलाच त्यांचं दुकान होतं. त्याचप्रमाणे त्याच्या पुढे जर गेलो आपण तर पुढच्या वाड्याच्या देसाई आंबेवाल्याच्या शेजारी वाड्याच्या एंट्रन्समध्ये आमचे काका होते हरकचंद भंडारी, जे आता बिलकेअर इंडस्ट्री म्हणून तुमची जी आहे राजगुरुनगरला, त्या इंडस्ट्रीची आत्ता सध्या ते चालवतात. तर ही मंडळी जी आहे, रद्दीच्या व्यवसायातली सगळी मंडळी जी होती ना, ही कष्ट करून पुढे आलेली मंडळी आहे. आणि त्या कष्टाबरोबरच त्यांनी लोकही जमवली, पैसाही जमवला आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांच्याकडे तुमच्यासारखे सगळ्या लोकांची साथ होती म्हणून ती मोठी झाली. तर फार फार धन्यवाद रवींद्रजी. तुम्ही जुनी आठवण, कारण की मी फार लहान होतो त्यावेळेस मी येऊन जायचो त्या तिकडे त्या दुकानामध्ये आणि एक चांगला वेगळा काळ होता त्यामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. नेटवर्किंग हेच नेटवर्क राहणार आहे पुढील काळामध्ये. आणि खऱ्या अर्थानं ब्रँडच्या पाठीमागं न लागता स्वतःला ब्रँड तयार करा, असा एक चांगला मेसेज, असा एक चांगला संदेश ह्या येणाऱ्या तरुणांना विजय कुमार भंडारी साहेबांनी आज आपल्याला या तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या निमित्तानं दिलेला आहे.
खरंच भंडारी साहेब, तुमचं मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या व्यस्त वेळेमध्ये सुद्धा वेळ काढून या तुळशीबाग व्यापारी कट्ट्याला उपस्थित राहिला, त्याबद्दल तुळशीबाग मंडळाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष विकासजी पवार आणि ज्या वास्तूमध्ये पुणा गेस्ट हाऊस या ऐतिहासिक वास्तूमध्ये हा आपण कट्टा सुरू करतोय, त्या पुणा गेस्ट हाऊसचे माननीय किशोरदादा सरपोतदार या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की तुळशीबाग मंडळाच्या वतीनं विजयकुमार भंडारी साहेबांना आपण सन्मानित करावं. धन्यवाद. तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती